नमस्कार, आज आपण बघणार आहोत मक्याच्या दाण्याचे कटलेट कसे बनवायचे। तर त्यासाठी मी इथं एक मोठी वाटी भरून ओले मक्याचे दाणे घेतलेले आहेत, सोलून आणि स्वच्छ धुवून। त्यानंतर इथं लागणार आहे 2 बटाटे उकडलेले। त्यानंतर एक वाटी मी इथं घेतलेला आहे ब्रेडचा चुरा, तर हे मी मिक्सरला बारीक केलेला आहे, 1 वाटी ब्रेडचा चुरा। त्यानंतर गाजर घेतलेला आहे किसून आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून आणि कोथिंबीर लागणार आहे। तर जे साहित्याचं प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। त्याआधी आपण मक्याचे दाणे मिक्सरमध्ये काढून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे काढून घ्यायचे आहे सगळ्यात आधी, आणि हे मिक्सरला आपण असे जाडसर बारीक करून घेणार आहे। तर एका वेळेस आपण अर्धे टाकलेले आहेत, बाकीचे दुसऱ्या वेळेस आपण बारीक करून घेऊया दुसऱ्या बॅचमध्ये। तर इथं मी या पद्धतीने असं जाडसर हे बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। आता राहिलेलं पण असेच मक्याचे दाणे मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे आहेत। संपूर्ण दाणे बारीक करून झालेले आहे। आता यामध्ये आपण टाकूया चिरलेला कांदा, त्याचबरोबर गाजर। तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर ती पण तुम्ही यामध्ये कट करून टाकू शकता बारीक चिरून। त्यानंतर टाकायचा आहे यामध्ये ब्रेडचा चुरा। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया काही मसाले, तर इथं मी थोडी हळद टाकत आहे यामध्ये। त्यानंतर धने पावडर, तर 1 छोटा चमचा धने पावडर। त्यानंतर टाकायचा आहे 1 छोटा चमचा जिरे पावडर। त्यानंतर टाकणार आहोत आपण यामध्ये लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता यामध्ये। त्यानंतर टाकायचा आहे बटाटा, तर बटाटा आपण असा मॅश करून घ्यायचा हाताने। आता यामध्ये टाकूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर। चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आता याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथं घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर, तर इथं मी हे 2 टेबलस्पून घेतलेला आहे, 2 मोठे चमचे। तर हे यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे कटलेटला छान बाइंडिंग येते। आता हे सर्व साहित्य आपण टाकलेलं आहे यामध्ये। आता याला व्यवस्थित आपण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया, याचा छान असा गोळा बनवून घेऊयात। सर्व काही साहित्य मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि हाताला तेल लावून घेतलं आहे। तर आता आपण याचे असे कटलेट बनवायला घेऊयात। तर या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तर याच पद्धतीने आपण सर्व काही असे कटलेट बनवायचे। तर थोडे थोडे बनवून आपण तेलामध्ये हे सोडणार आहे। तर मी एका बाजूला कढई पण ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी। इथं तेल पण गरम झालेलं आहे। तर आता आपण काही इथं कटलेट बनवून घेतले आहे ते यामध्ये सोडूया आणि मीडियम फ्लेमवरती हे तळायचे आहेत। तर अलगद असे हे सोडूयात आणि मीडियम फ्लेमवर छान असे गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे। तर एका वेळेस जेवढे जमतील तेवढे आपण यामध्ये सोडलेले आहेत। गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच तळायचे। 2-3 मिनिटं याला झारा अजिबात लावायचा नाही, त्याच्यानंतरच आपण ह्याला असं थोडंसं झाऱ्याच्या मदतीने असं हलवून घ्यायचं। दोन्ही बाजूने याला छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत आपण आता याला तळून घेऊयात। अलट पलट करत याला छान असे दोन्ही बाजूंनी आपण तळून घेत आहोत। तर मस्त असा कलर यायला सुरुवात झाली आहे, पाहू शकता कटलेटला खूप छान असा कलर येत आहे। म्हणजे छान असे हे आपण जेव्हा मीडियम फ्लेमवरती तळतो तेव्हा ते आतून कच्चे राहणार नाही, चांगले असे शिजतील। त्यासाठी आपण याला मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे। तर पाहू शकता मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे कटलेट्सला। तर मस्त छान असे हे तळल्या गेलेले आहे। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि सर्व काही असेच तळून घ्यायचे आहेत मीडियम वातीवरती। थोडंसं याचं तेल निथळू द्यायचं साईडला आणि मग हे काढायचे आहेत। तर पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे कटलेट्सला। आता सर्व काही आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत। मस्त असे आपले कॉर्नचे कटलेट इथं बनवून तयार आहे आणि वरून असे मस्त क्रिस्पी पण झालेले आहे।
आणि आतून पण पाहू शकता किती छान असे हे शिजलेले आहेत। तर तुम्ही पण असेच ट्राय करा, तुमचे पण असेच होणार। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट्स करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।